श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 27 नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी आहे कार्तिक पौर्णिमा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तो 26 नोव्हेंबर म्हणजे रविवारी दुपारी 3:53 होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती जी आहे ती 27 नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी दुपारी 2:45 होणार आहे. म्हणून आपल्याला या पौर्णिमेचं व्रत, उपाय, सेवा सर्व काही 27 नोव्हेंबरला म्हणजेच सोमवारी करायचं आहे. त्रिपुरारी पौर्णिमा ही इतर पौर्णिमेपेक्षा खूप मोठी आणि महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. या दिवशी आपल्याला 750 वातींचा एक दिवा हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मक शक्ती, जे काही दोष आहेत घरामधले वास्तुदोष, पितृदोष सर्व काही दूर होतात. आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी, सर्व दोष, सर्व काही दूर होईल आणि 100 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा दूर होईल. प्रखर पितृदोष हा सुद्धा नाहीसा होईल. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर आपण या पौर्णिमेच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपलं 100 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं असं मानलं गेलेलं आहे. तर असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर देवी लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते. कारण भगवान विष्णूंचा पिंपळाच्या झाडामध्ये, पिंपळाच्या वृक्षामध्ये वास असतो. त्यामुळे देवी लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंसोबत देवी लक्ष्मीचाही या पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो. आणि देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न झाली म्हणजे आपल्याला सुख, संपत्ती मिळते. आपल्या वास्तुशास्त्रात सुद्धा पिंपळाचं झाड हे खूप शुभ मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच हे झाड अतिशय पूजनीय मानलं जातं. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो. त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडावरती पितरांचा देखील वास असतो. या अमावस्या किंवा पौर्णिमा या दिवशी किंवा शनिवारी जर आपण पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्याला मिळतात. त्यांचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर व्यक्तींच्या आयुष्यामध्ये काही दोष असतील, काही अडचणी असतील आणि त्यातून जर आपल्याला मुक्तता हवी असेल तर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. यामुळे सर्व दोषातून, त्रासातून आपली सुटका होते आणि आपल्याला शनीचा जो त्रास होत असेल तर तो देखील दूर होतो. कारण या पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेलेले आहे. पौर्णिमा असो किंवा अमावस्या असो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडामध्ये त्यांचा वास असतो. पिंपळ वृक्ष हे भगवान विष्णूंचेच रूप आहे आणि महात्मा, त्यामुळेच महात्मा जे आहेत तर या झाडाची सेवा, पूजा करत असतात. आणि हे झाड मानवाच्या वाईट कृत्यांचा नाश करणारं झाड मानलं जातं. पिंपळ हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान आहे. त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे ना तो या दिवशी पौर्णिमेच्या, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे. नक्की आवर्जून करायचा आहे. तर आता हा उपाय कसा करायचा आहे पहा. या उपायासाठी आपल्याला एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचं आहे. म्हणजे कलश भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे, तांब्याचाच घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपल्याला पहा थोडीशी चिमूटभर म्हणजे 1 चमचाभर आपल्याला साखर टाकायची आहे. तांब्याचा कलश भरून पाणी घेऊन त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर साखर टाकायची आहे. त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकून हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे. आता तुम्हाला तिळाचं तेल टाकून तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही दिव्यामध्ये कोणतं तेल वापरता तर ते तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. फक्त त्यामध्ये चिमूटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. आणि जर तिळाचं तेल तुम्ही वापरणार असाल तर काळे तीळ टाकण्याची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 4 वाती टाकायच्या आहेत. म्हणजे तुम्हाला तो चौमुखी दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आता चौमुखी दिवासुद्धा तुम्हाला प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या 4 वातींची एक वात तयार करू शकता. म्हणजे 4 वाती एकत्रित करून तुम्हाला एकच वात लावू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दिवा हा प्रज्वलित करू शकता.
आता हा तांब्या साखर मिश्रयुक्त पाणी जे आहे, तांब्यावरून कलश भरून आपण जे घेतलेलं आहे, तर ते पाणी आणि धूप दीप अगरबत्ती घ्यायची आहे आणि हात दिवा घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. सायंकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. फक्त हा उपाय जो आहे तो आपल्याला सकाळी करायचा नाही, कारण सकाळी माता लक्ष्मीची बहीण जी आहे अलक्ष्मी, ती या झाडावरती वास करते. म्हणून चुकूनही सकाळी आपल्याला या झाडाची पूजा करायची नाही. त्याचबरोबर आता संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी 5:30 ते 7:30 या दरम्यान हे सर्व साहित्य घेऊन तुम्ही कधीही या 2 तासामध्ये पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे साखर मिश्रित युक्त जे पाणी आपण नेलेलं आहे कलश भरून, तर ते पाणी आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला ओतायचं आहे. आता हे पाणी आपल्याला एकाच ठिकाणी ओतायचं नाही, तर हे पाणी आपल्याला झाडाच्या अगदी गोलाकार पद्धतीने, म्हणजे पूर्ण झाडाच्या सर्व मुळांना गोलाकार पद्धतीने आपल्याला हे पाणी ओतायचं आहे. उजव्या हाताने हे पाणी ओतायचं आहे आणि डावा हात जो आहे तो आपल्या उजव्या हाताच्या कोपऱ्याला लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोलाकार फेरी मारायची आहे. या पाणी ओतत साखर मिश्रयुक्त हे पाणी ओतत आपल्याला गोलाकार फेरी मारायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी ओतत असताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, तांब्या खाली ठेवायचा आहे, झाडाला स्पर्श करायचा आहे, भगवान विष्णूंना नमस्कार करायचा आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तुम्हाला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला त्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारल्यानंतर त्या झाडाखाली तुम्हाला बसायचं आहे मांडी घालून आणि तुम्हाला परत भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही दोष आहे, जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे, तर ते सर्व दूर होऊ दे. माझ्या घरातले दोष दूर होऊ देत, माझ्या जीवनातले दोष दूर होऊ देत, अडचणी दूर होऊ देत, विघ्न संकट आहेत तर ती सर्व दूर होऊ देत आणि माता लक्ष्मींना प्रार्थना करायची आहे की तुमचं माझ्या घरामध्ये आगमन होऊ दे, तुम्ही माझ्या घरामध्ये कायमस्वरूपीरित्या स्थिर राहावं, अशी तुम्हाला माता लक्ष्मींना प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहू दे, तुमचा कृपा आशीर्वाद राहू दे आणि तुमच्या दोघांचाही आशीर्वाद माझ्या घरावरती राहू दे, माझ्या घराची अगदी भरभरून प्रगती होऊ दे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. बस इतकंसंच तुम्हाला उपाय करायचा आहे. अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. नक्की आवर्जून तुम्हाला करायचा आहे. तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि साखर मिश्रयुक्त पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे. धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि नामस्मरण करून परत यायचं आहे. इतका प्रभावी असा उपाय आहे. नक्की आवर्जून करा, कारण पौर्णिमा, अमावस्या, शनिवार अशा तिथींना जर आपण पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्या जीवनामधील सर्व दोष, अडचणी, पितरांचा त्रास असेल तर पितरसुद्धा शांत होतात आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होते. शनीचा जर त्रास असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि आपल्या जीवनातील अडथळे, अडचणी, संकटे हे दूर होण्यास मदत होत असते. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती होते, कारण पिंपळ वृक्ष हे साक्षात भगवान विष्णूंचंच रूप आहे. त्यामुळे शनिवारी, अमावस्या, पौर्णिमा अशा तिथींना आपण नक्की आवर्जून पिंपळाच्या झाडाची पूजा ही केली पाहिजे. त्यामुळे आपली सर्व कामं जी आहेत ती मार्गी लागतात. आपल्या घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य यांची भरभरून प्रगती आपल्या घरामध्ये भरभराट होत असते आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा ही अवश्य करावी अशा विशिष्ट तिथींना. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.